हॅलो मित्रांनो, तुमच्या माझ्याचं स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश करून तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन गाडी घेऊन आलो आहे. होंडाची मॉडेल आहे, पण ती लेटेस्ट आहे. आज तुम्हाला मी त्या गाडीचा रिव्ह्यू दाखवणार आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय फीचर असणार आहे आणि मेन म्हणजे स्पेसिफिकेशन काय असणार आहे आणि तिची प्राईस किती आहे कल्याणमध्ये, मग याच्याबद्दल पूर्णपणे माहिती देणार आहे. ठीक आहे, स्टार्ट करतो पहिले आत्ता व्हिडिओ. मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन गाडी घेऊन आलो आहे. ही आहे होंडाची शाईन 125. याच्यामध्ये तुम्हाला थोडेफार तुम्हाला अपडेट दाखवून काय काय असणार आहे. मेन म्हणजे बघू शकता तुम्ही इथं या गाडीमध्ये तुम्हाला असणार आहे. मेन म्हणजे पुढचा तुम्हाला हा जो डिस्प्ले आहे हा तुम्हाला असणार आहे पूर्णपणे तिथे असणार आहे. हा LCDमध्ये हा नॉर्मल डिस्प्ले असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक मिनट, यामध्ये तुम्हाला फक्त एवढं भेटेल, फक्त नॉर्मल डिस्प्ले असणार आहे LCDमध्ये. तुम्हाला नॅव्हिगेशन नसेल, ब्लूटूथ पण दिलेलं असणार आहे नसेल, नॉर्मली असणार आहे. इथं तुम्हाला दिसत आहे इकॉनॉमी दिली असणार आहे, फ्युलची डिजिटल तुमचं स्पीडमध्ये दिली असणार आहे, टायमिंग दिलेलं असणार आहे, गिअर शिफ्टर असेल, किती किलोमीटर झाले ते, नंतर मग ट्रिप A ट्रिप B, फुल टँकीमध्ये तुमची कितीची रेंज भेटेल यामध्ये तुम्हाला ते सगळं दिसत राहील. ॲव्हरेज किती ते भेटतो आहे हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल नवीनवाल्या होंडाची शाईन 125मध्ये. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला जी पण डिझाईन आहे गाडीची तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला सेमच असणार आहे, काही चेंजेस नाही. पूर्णपणे ही ड्रम ब्रेकमध्ये आहे. ड्रम विथ तुम्हाला डिस्कमध्ये पण भेटेल, पण तुम्हाला ती पण प्राईस असणार आहे ती वेगळी असणार आहे. ड्रमची प्राईस वेगळी आहे आणि डिस्कमध्ये जी पण प्राईस असणार आहे तुम्हाला ती वेगळी दिली असणार आहे. यामध्ये पुढचं जे पण कन्सोल तुम्हाला दाखवून दिलं. आपलं मिरर पण तुम्हाला सेमच असणार आहे, केबल स्टार्टर पण दिली असणार आहे ॲटोमॅटिकली. ठीक आहे, हँडल तुमचं क्रोममध्ये दिले असणार आहे. नंतर मग हेडलाईटची कंट्रोल, अप्पर डिप्पर आणि पास लाईट, टर्निंग रेड लाईट आणि आपलं हे दिसणार आहे हॉर्न. 10.5 लिटरची तुमची टाकी दिलेली असणार आहे. नॉर्मल फ्यूल आणि E20चं जे पण फ्यूल असणार आहे तुम्ही ते पण भरू शकता त्यामध्ये. नंतर मग तुम्हाला जे पण असणार आहे आपलं डिझाईनमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे. होंडाची ब्रँडिंग भेटून जाईल. इथं हा पार्ट तुम्हाला आता क्रोममध्ये दिले असणार आहे नॉर्मली, आणि हा इथं तुम्हाला 125ची ब्रँडिंग इथे भेटून जाईल. किक स्टार्ट आणि सेल स्टार्ट तुम्हाला दोघं दिलेली असणार आहे. ESP तुम्हाला इनहॅन्स तुम्हाला पॉवर टेक्नॉलॉजी भेटून जाईल. शाईनची तुम्हाला ब्रँडिंग दिली असणार आहे. पुशिंग सीटची तुम्हाला नॉर्मली जशी होती तशीच आहे. आपलं ग्रॅब हँडल तुम्हाला असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. टेल लाईट पण तुम्हाला दाखवून देतो गाडीची. टेल लाईटमध्ये पण तुम्हाला आपला हा जो असणार टेल लाईट तुम्हाला हॅलोमध्ये दिलेलं असणार आहे. नंतर मग टर्निंग लाईट तुम्हाला दिलेलं असणार आहे हे आपले हॅलोमध्ये. आपल्या इकडे तुम्हाला दिलं असणार नंबर प्लेट जागा, फायबर तुमचं मडगळ, इकडे पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. एक मिनट, इकडे म्हणता हे लेग गार्ड असणार आहे विथ तुम्हाला गार्ड दिलं असणार आहे चाईलला. ठीक आहे, साध्या सर्वती पण तुम्हाला क्रोममध्ये ही पट्टी दिलेली असणार आहे. पाठीमागे तुम्हाला असणार आहे 130 mm तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेलं असणार आहे. पाठीमागे पण तुम्हाला हे मोनोशॉक तुम्हाला सस्पेन्शन दिले असणार आहे डोलमध्ये, आणि फ्रेम तुमची असणार आहे डायमंडमध्ये. याच्यामध्ये मग तुम्हाला सेम असणार आहे. इकडे साईडला तुम्हाला दिलेलं असणार आहे हे आपलं गार्ड जे असणार आहे हे फायबरमध्ये असेल. इकडे साईडला रिअर फुटर्स दिलेलं असणार आहे. साईड स्टँड इंजिन कट ऑफ असणार आहे. 5 तुम्हाला घेअर दिलेले असतील. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकी तुम्हाला दिलं असणार आहे अप साईडला. यामध्ये होंडाची ब्रँडिंग भेटून जाईल तुम्हाला. पॉवर आणि टॉर्च तुम्हाला ऑलमोस्ट सेमच ना दिलेला यामध्ये. आणि हे जे असणार आहे सिंगल हॉर्न असेल आणि जे असणार आहे लेग गार्ड तुम्हाला तो एक्सेसरीच्या भाटामध्ये भेटून जाईल. होंडाची ब्रँडिंग भेटून दिल्यामध्ये सेमच तुम्हाला या ठिकाणी आपलं क्रोममध्ये, आणि शाईनची ब्रँडिंग तुम्हाला इथं असणार दिलेली. ऑलमोस्ट तुम्हाला गाडीमध्ये जी पण असणार आहे चेंजेस तुम्हाला हा फक्त मेन म्हणजे आहे इन्स्ट्रुमेंट कस्टरचा, त्यामध्ये तुम्हाला दिलं असणार हा LCDमध्ये. आणि तुम्हाला यामध्ये तुम्हाला कलर पण सांगतो कोणते कोणते असणार आहे. आणि तुम्हाला डायमेन्शन तुम्हाला सेमच असणार आहे, काही चेंजेस नसेल. डायमेन्शन तुमचं सेमच दिलेलं असणार आहे. कलरमध्ये तुम्हाला सांगतो कोणते कोणते भेटतील कलर. ब्लॅक, ब्ल्यू मेटॅलिक, ॲक्सिस ग्रे, मॅट, नंतर मग ग्रे मेटॅलिक आणि काय असणार आहे रेड मेटॅलिक. एवढं तुम्हाला 5 कलरमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे. हेडलाईट पण तुम्ही बघू शकता तुम्हाला हा फोटो पण असणार आहे हॅलोमध्ये. याच्यामध्ये फक्त हा एक बल्ब होता इथं त्याच्यामध्ये ॲड झालेला छोटा पायलट लॅम्प. यामध्ये बाईकचं म्हणतात फक्त साऊंड ऐकून होतो. शोरूमच्या आतमध्ये फक्त गाडी असते तुम्हाला फक्त साऊंड ऐकून दिला. गाडीचा कसा आहे नॉर्मली जो आधीचा बाईकचा जसा होता सेम या पण बाईकमध्ये तुम्हाला भेटून जाईल. गाडीची प्राईस तुम्हाला असणार आहे ड्रममध्ये वेगळी आणि डिस्कमध्ये वेगळी असणार आहे. ड्रममध्ये तुम्हाला 1,06,000पर्यंत नसणार आहे आणि डिस्कमध्ये तुम्हाला 1,11,700पर्यंत भेटून जाईल प्राईस गाडीची ऑन रोड. आणि कोणा गाडी तर एक्सचेंजमध्ये तर तुम्हाला कोणा गाडी पाहिजे असेल तर तुम्ही इथं येऊन तुम्हाला जी पण रिव्हॅल्युएशन असेल त्या बाईकची किंवा स्कूटरची तुम्हाला ती भेटून जाईल एक्सचेंजमध्ये. म्हणजे तुम्हाला फायनान्समध्ये पण जर गाडी पाहिजे असेल तुम्ही इथे येऊन करू शकतात. फायनान्स तुम्हाला सर्व प्रकारचे तुम्हाला इथं फायनान्स अवेलेबल असणार आहे या शोरूममध्ये. एक्सेसरीच्या प्रमाणे तुम्हाला असणार आहे हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर, INDची तुम्हाला नंबर प्लेट दिली असणार आहे. इन्शुरन्स असणार आहे 1+ फ्लोचा.
आणि जी पण फ्रेम असते नंबर प्लेटवरती ब्लॅक कलरची ती पण तुम्हाला अवेलेबल असणार आहे. चला मग मित्रांनो, तुम्हाला या बाईकचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी गाडी घेऊन परत पुढच्याच व्हिडिओ आतापर्यंत मी हा व्हिडिओ तिथंच थांबवतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकतो आणि विथ कॉन्टॅक्ट नंबर पण देऊन टाकेल. तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकतात. कल्याणमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटतो. तरी डिस्ट्रिक्ट आहे ठाणा. डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस दिसणार ती अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये तिथं शकतात की गाडीची प्राईस किती आहे ती. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापर्यंत मी हा व्हिडिओ थांबवतो. आणि जे लोक माझ्या चॅनलमध्ये नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी येते ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे माझे जे पण मी निवडून व्हिडिओ बनत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडी घेऊन पुढच्या वेळेस भेटूया.